Okay. Next PYQ 23 January 2026 सेम सिस्टीम ऑफ इक्वेशन याच्यावरतीच क्वेश्चन आहे. बघा, रीड करा क्वेश्चन केअरफुली. काय सांगितलंय? द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन हे ऑलरेडी दिलेले आहे. 3 इक्वेशन दिलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन्स विचारले की युनिक सोल्युशन फॉर ए ची व्हॅल्यू जर 8 असेल तर युनिक सोल्युशन मिळेल, बी ची व्हॅल्यू 16 असेल तर युनिक सोल्युशन भेटेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं ए आणि बी चे व्हॅल्यू काय असतील त्यावेळेला सिस्टीम ऑफ इक्वेशन काय बनेल हे फाइंड आउट करायचं. आता मला सांगा, सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये युनिक सोल्युशन साठी कंडिशन काय आहे? डी इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, आता पहिला ऑप्शन आपण ट्राय करूया. डी इज नॉट इक्वल टू 0. मी पहिला डिटर्मिनंट सॉल्व करून घेते. 1 1 1 2 5 अल्फ ए, देन 1 2 3 इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 0. ओके, आपण नाही, हे इज इक्वल टू माहित नाही आपल्याला. आपण हे करूयात, फाइंड आउट करूयात ही व्हॅल्यू कशाची आहे. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू काय येते ते आता सॉल्व करूयात. हा डिटर्मिनंट काय येईल सांगा? 5 3 जा 15 मायनस 2a मायनस 1 इंटू 3 2 जा 6 मायनस a and plus 1 into 4 minus 5. So हा 15 minus 2a as it is राहणार. मायनस 1 ने आतमध्ये जर मल्टिप्लाय केले मायनस 6a प्लस a and 4 minus 5 आन्सर काय येईल? मायनस 1. सो हा झाला 15 minus 2a मायनस 6 प्लस a मायनस 1. आता मायनस 2a and प्लस a काय झालं आन्सर? मायनस ए. 15 मायनस 6 मायनस 1. बघा आता 15 मायनस 6 मायनस 1 काय येते? 8 आले ना, प्लस 8. ओके, हा पॅटर्न आला. म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आली आपली, तर डी आपल्याला काय भेटलेलं आहे? मायनस ए प्लस 8. ओके, आता सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये जर युनिक सोल्युशन असेल, ए ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितली? ए ची व्हॅल्यू 8 आहे. जर मी ए इज इक्वल टू 8 पुट केले तर डी ची व्हॅल्यू काय होणार आहे? मायनस ए प्लस 8. डी 0 झाला. म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 8 असेल तर डी 0 होतोय. मग तो युनिक सोल्युशन बनेल का? नाही बनणार, कारण युनिक सोल्युशन मध्ये आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे? डी ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0. म्हणजे ऑप्शन ए असणार आहे का तुमचा? नाही, ऑप्शन ए तर पहिल्यापासून गेला. आता ऑप्शन 3 मध्ये पण बघा, युनिक सोल्युशन फॉर ए इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू 8 असेल तर युनिक सोल्युशन होणार आहे का? नाही, म्हणजे 2 ऑप्शन इथूनच गेले. आता काय राहतात आपले? इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन. इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन साठी कंडिशन काय आहे? इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन साठी काय कंडिशन असते? ऑल डीज आर 0. इनफायनाइट अँड मेनी साठी कंडिशन असते ऑल डीज आर 0. आता बघा, हे ऑलरेडी आपण चेक केले. D0, D1, D2, D3 ऑल डी ची व्हॅल्यू काय येते? 0 येते. ठीक आहे, आता बघा ऑलरेडी आपलं पहिलं पॅटर्न आलेलं आहे. ए ची व्हॅल्यू जर 8 असेल तर डी हा आपला काय बनतोय? 0 बनतोय. त्यामुळे हा काय आपल्याला चेक करायला गरज नाही. आता बी ची व्हॅल्यू फक्त चेक करायची, 16 येते का 14 येते. मग आता बी आपला कोणत्या ह्याच्यामध्ये? कॉन्स्टंट मध्ये आहे ना, तर आपण काय करूयात? डीझेड ला रिप्लेस करूयात. ठीक आहे, कारण डीझेड मध्ये ऑलरेडी एक अल्फा आहे, ए आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं? 2 कॉन्स्टंट होतात. किंवा इथं जरी तुम्ही ए ची व्हॅल्यू पुट केला, कारण ऑलरेडी आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली ना. ऑल जर इनफायनाइट अँड मेनी जर असतील तर हा 0 सोबत कम्पेअर केला तर ए ची व्हॅल्यू 8 मिळाली. त्यामुळे कोणता पण एक डी काढा, D1 काढा, D2 काढा, D3 काढा. मी D3 काढते. सांगा डीझेड साठी किंवा D3 साठी काय येतील? पहिलं व्हेरिएबल 1 to 1 ऍज इट इज, सेकंड ऍज इट इज, थर्डच्या ठिकाणी काय येणार? कॉन्स्टंट 6 36 अँड बी. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. 1 into 5b minus 36 minus 1 into 2b minus 36 plus 6 into 2 minus 5.
हा 5b मायनस 36 मायनस 1 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस बिकम प्लस, प्लस बिकम मायनस. सो हा होईल मायनस 2b प्लस 36 2 मायनस 5 मायनस 3 इंटू 6 मायनस 18 प्लस 36 मायनस 36 बोथ आर कॅन्सल. 5b आणि 2b राहिले किती? 3b. 5b मायनस 2b राहिले 3b मायनस 18. आता मला सांगा ऑल बीज आर, कॅल्क्युलेशन चेक करा. 2 मायनस 5 2 मायनस 5 मायनस 3 6 3 जा 18 ना. ऑल डीज आर 0 म्हणजे हा जर 0 असेल तर 3b इज इक्वल टू 18 मायनस 18. सो 18 डिवायडेड बाय 3. बी ची व्हॅल्यू किती येते? 6 आहे का ऑप्शन मध्ये? वन टू वन वन फाय. ओ इथं मी जो 2 आहे ना, मी इथं काय याच्यामध्ये 1 कन्सिडर केलेला. थोडस कॅल्क्युलेशन मध्ये इकडं कॅल्क्युलेशन करते. हा काय होईल? 1 इंटू 5b मायनस 2 इंटू 36 52 72 मायनस 1 इंटू 2b मायनस 36 प्लस 6 इंटू 4 मायनस 1 4 मायनस 5 मायनस 1 ना. 2 2 जा 4 मायनस 1 4 मायनस 5 मायनस 1. हा 5b मायनस 72 मायनस 2b मायनस 36 मायनस 6. 5 मायनस 2b 3b. सांगा आता कॅल्क्युलेशन. 3b आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करा. हा मायनस 72 मायनस 36 मायनस 6 मायनस मायनस प्लस 36. या दोघांचं सबट्रॅक्शन सांगा. हा झाला 30. 72 मायनस 72 प्लस 30 किती येते आन्सर? 42. किती? 40 42. हा ऑल डीज आर 0. ऑल डीज 0 आल्यानंतर कंडिशन काय येते सांगा? डीझेड पण काय असणार आहे? 0. सो डीझेड ची व्हॅल्यू जर 0 असेल तर हा काय झाला? 3b मायनस 42 इज इक्वल टू 0. सो 3b इज इक्वल टू 42. b इज इक्वल टू 42 डिवायडेड बाय 3. किती येते आन्सर? 42 डिवायडेड बाय 3 40. बी ची व्हॅल्यू 14. जर बी ची व्हॅल्यू 14 असेल तर व्हॅल्यू ऑफ थर्ड डिटर्मिनंट इज ऑल्सो 0. म्हणजे ऑल डीज काय येतात? 0 होतात ज्या वेळेला ए ची व्हॅल्यू 8 आणि बी ची व्हॅल्यू 14 असेल त्यावेळेला. ओके, बघा अजून एकदा एक्सप्लेन करते. आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये? हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे, सिस्टीम ऑफ इक्वेशन दिलेला आहे. त्या सिस्टीम ऑफ इक्वेशन मध्ये आपल्याला विचारले व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू काय असेल आणि बी ची व्हॅल्यू काय असेल, जेणेकरून ते इक्वेशन एकतर युनिक इक्वेशन बनेल, युनिक सोल्युशन बनेल किंवा इनफायनाइट और मेनी सोल्युशन बनेल. ओके, सो आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन होती त्याच्यानुसार आपण काय केलं? डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं. डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळालेली मायनस ए प्लस 8. ओके, आता कंडिशन 2 आहेत आपल्याकडे. एक आहे युनिक सोल्युशन आणि एक आहे इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणजे काय? की डी ची व्हॅल्यू 0 नको आहे. 0 सोडून काही असेल तरी चालेल. आपल्याला काय सांगितले? जर ए ची व्हॅल्यू 8 असेल तर आन्सर काय असणार आहे? युनिक सोल्युशन. मग मी ए ची व्हॅल्यू इथे 8 पुट केली. मायनस 8 प्लस 8 कॅन्सल झाले. डी ची व्हॅल्यू काय आली? 0 आली. बट युनिक सोल्युशन मध्ये आपल्याला डी 0 पाहिजे का? नको आहे. डी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन इथूनच तुमचे कॅन्सल झाले. आता सेकंड आणि फोर्थ मध्ये आपल्याला दिलेलं आहे
सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅज इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन. इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन साठी कंडिशन काय दिली आपल्याला? ऑल डीज आर झिरोज. ओके, सो पहिलं तर आपण ऑलरेडी चेक केलेलं ए सेम आहे, आपल्याला बी ची व्हॅल्यू चेक करायची. डी साठी तुम्ही कोणताही डी फाइंड आउट करू शकताय. ए काढू शकताय, बी काढू शकताय, सी काढू शकताय, कोणताही तुम्ही यूज करू शकताय. मग मी त्याच्यासाठी काय यूज केले? डिटर्मिनंट झेड यूज केला, म्हणजे थर्ड वाला डिटर्मिनंट झेड यूज केला. थर्ड डिटर्मिनंट मध्ये काय करतो आपण? व्हेरिएबल ऑफ एक्स, व्हेरिएबल ऑफ वाय ऍज इट इज घ्यायचे. जे कॉन्स्टंट टर्म आहे त्या कॉन्स्टंट टर्म मध्ये आपण काय करतो? थर्ड जो व्हेरिएबल आहे झेडचा त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट टर्म पुट करतो. ठीक आहे, सो का 636 आणि बी हा पुट केला. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळाले बी इज इक्वल टू 14 आन्सर मिळतं. म्हणजे जर बी इज इक्वल टू 14 असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय बनते तुमची? 0 बनते. आणि इनफायनाइट अँड मेनी कंडिशन मध्ये काय कंडिशन आहे? ऑल डीज आर 0. सो विच आन्सर इज, कोणतं करेक्ट आहे ते बघा? 4. इनफायनाइट अँड मेनी सोल्युशन कधी बनणार आहे? ज्या वेळेला व्हॅल्यू ऑफ ए 8 अँड बी इज 14. समजले का? करा नंतर.